नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 पद आहे पहा शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. तर पहा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती हे राष्ट्रपती करते. प्रश्न क्रमांक दुसरा, हिंदू कोड बिलाचा मसुदा कोणी तयार केला आणि सादर केला? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार केला आणि त्यांनीच तो सादर केलेला होता. प्रश्न क्रमांक तिसरा, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 साने गुरुजी. तर पहा, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपण नाव काय आहे? तर ते साने गुरुजी हे टोपण नाव आहे. तर श्यामची आई हे जे पुस्तक आहे तर त्यांनी पहा सन 1933 कधी सन 1933 नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय संविधानाचा कोणता भाग हा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भाग 5. तर पहा, आपल्या भारतीय संविधानाचा भाग 5 हा जो भाग आहे तर तो पहा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित असलेला भाग आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताचे सर्वोच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 26 जून. तर 26 जून हा जो दिवस आहे तर ते पहा महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7, पुण्यामध्ये मुलीची पहिली शाळा कोणी सुरू केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. तर पहा, महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये मुलीची पहिली शाळा ही सुरू केलेली होती. तर महात्मा फुले यांनी पहा सन 1848 कधी सन 1848 भिडेवाडा या ठिकाणी मुलीची पहिली शाळा ही सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 8, आझाद हिंद सेनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रासबिहारी बोस. तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे पहा नेतृत्व केले होते. काय केले होते? नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 9, भारताचे सर्वोच्च न्यायालय कधी अस्तित्वात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 28 जानेवारी सन 1950. तर 28 जानेवारी सन 1950 या दिवशी पहा भारताचे सर्वोच्च न्यायालय हे अस्तित्वात आले होते. प्रश्न क्रमांक 10, भावार्थ दीपिका हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11, मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा भारतातील तामिळनाडू. काय आहे? भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई. काय आहे? मदुराई. तामिळनाडू राज्यातील मदुराई या ठिकाणी मीनाक्षी हे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 12, भारताच्या सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशासहित न्यायाधीशाची कमाल संख्या किती आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 34. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पहा न्यायाधीशाची कमाल संख्या किती आहे, तर ती 34 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतात वस्तू आणि कर सेवा म्हणजेच GST कधी लागू झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1 जुलै 2017. तर 1 जुलै 2017 या दिवशी पहा आपल्या भारतामध्ये वस्तू आणि कर सेवा म्हणजेच GST ही लागू झालेली होती. प्रश्न क्रमांक 14. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नागपूर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पहा नागपूर या शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पु ल देशपांडे. तर पु ल देशपांडे हे पहा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गोंदिया. तर महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे पहा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17. केसरी हे वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केलेले आहे. तर केसरी हे वर्तमानपत्र केव्हा सुरू करण्यात आलेले आहे, तर ते 4 जानेवारी सन 1881. कधी? 4 जानेवारी सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 18. लोणार हे सरोवर कोणत्या प्रकाराचे सरोवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 खाऱ्या पाण्याचे. तर पहा लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा खाऱ्या पाण्याचे या प्रकाराचे ते सरोवर आहे. तर लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते बुलढाणा. कोणत्या? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 19. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पुढीलपैकी किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 65 वर्ष. तर पहा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा किती आहे, तर ती 65 वर्ष इतकी आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते पुस्तक हे यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कृष्णाकाठ. तर पहा कृष्णाकाठ हे जे पुस्तक आहे तर ते पहा यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे ते नाव आहे. प्रश्न क्रमांक 21. प्रौढ व्यक्तीचा सामान्य रक्तदाब खालीलपैकी किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 120 ते 80. तर प्रौढ व्यक्तीचा सामान्यतः रक्तदाब हा 120 ते 80 इतका असतो. प्रश्न क्रमांक 22. भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ. तर सारनाथ कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर सारनाथ या ठिकाणी भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ आहे. प्रश्न क्रमांक 23. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गुन्हे तपास. तर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI ही जी संस्था आहे तर ती पहा गुन्हे तपास यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 62 वर्ष. तर भारतातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे, तर ते 62 वर्ष इतके आहे. प्रश्न क्रमांक 25. राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव घाटके. तर यशवंतराव घाटके हे पहा राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव होते.
प्रश्न क्रमांक 26. भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, राज्यसभा. तर भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर ते राज्यसभा आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताच्या सरन्यायाधीशाची चीफ जस्टिस ऑफ इंडिया नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. तर पहा, भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे, कोणतं कलम आहे? तर ते 124. आपल्या भारतीय राज्यघटनेचे 124 हे जे कलम आहे, तर या कलमानुसार राष्ट्रपती हे सरन्यायाधीशाची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 28. कॅरेट ही शब्दावली कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, व्हॉलीबॉल. तर कॅरेट ही जी शब्दावली आहे, तर ती पहा व्हॉलीबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29. कोकण किनारा कोणत्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सह्याद्री. तर कोकण किनारा हा पहा सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे. प्रश्न क्रमांक 30. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, अकोला. तर पारस औष्णिक विद्युत प्रकल्प हा अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31. डॅश या दिवशी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 9 ऑगस्ट सन 1942. तर 9 ऑगस्ट सन 1942 या दिवशी पहा भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 32. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 उलर सरोवर. उलर सरोवर हे पहा जम्मू आणि काश्मीर काय आहे? जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे उलर हे सरोवर. तर हे पहा भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील धान्याचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, भंडारा. तर महाराष्ट्रातील धान्याचे कोठार म्हणून भंडारा या जिल्ह्यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34. थार वाळवंट प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, राजस्थान. तर थार वाळवंट हे पहा प्रामुख्याने राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35. अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, अर्थशास्त्र. तर अमर्त्य सेन यांना पहा अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक हे मिळालेले होते.